खालापूर तालुक्यातील टाटा स्टील आणि गोदरेज कंपनीतील स्थानिक तरुणांच्या रोजगाराच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे। स्थानिक तरुणांना कायमस्वरूपी रोजगार द्यावा, परप्रांतीय ठेकेदारांना हटवावे आणि स्थानिकांना ठेक्यांमध्ये प्राधान्य द्यावे अशी मागणी करत कर्जतमध्ये महाएल्गार आंदोलनाची बैठक पार पडली। यावेळी आमदार अनिकेत तटकरे आणि सुधाकर घारे यांनी कंपनी प्रशासनाला थेट इशारा दिलाय। खालापूरमधील टाटा स्टील आणि गोदरेज कंपनीत स्थानिक तरुण काम करत असतानाही त्यांच्या श्रमाचे शोषण होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय। स्थानिक तरुणांना कायमस्वरूपी रोजगार द्या, परप्रांतीय ठेकेदारांना हटवा आणि स्थानिकांना रोजगार तसेच ठेक्यांमध्ये प्राधान्य द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। स्थानिक तरुणांना 80% रोजगाराचे प्राधान्य आणि 50% स्थानिकांना ठेके देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी केली आहे। मागण्या मान्य झाल्या नाही तर टाटा आणि गोदरेज कंपनीचे लॉक उघडू देणार नाही असा थेट इशारा सुधाकर घारे यांनी कंपनी प्रशासनाला दिला आहे। नेते मंडळींनी किंवा एकंदरीतच कर्जत खालापूर मतदारसंघातील युवकांनी जो काय आक्रोश स्थानिक असलेल्या कारखानदारी बाबतीत त्या ठिकाणी मांडलाय, त्याला सर्वांनी मिळून सहकार्य करावं आणि 3 तारखेला माझ्या युवकांना असेल, माझ्या युवती भगिनी असेल, ज्यांनी आज शिक्षण घेतलंय मात्र आज रोजगार त्यांना नाही, अशा सर्वांनी मोठ्या संख्येने खालापूरला उपस्थित राहावं अशी माझी विनंती। धन्यवाद। मी आपल्याला मगाशी माझ्या मनोगतामध्ये सांगितलं की 3 तारखेला आम्ही आमचं आंदोलन काढतोय। त्या आंदोलनामध्ये प्रथम आम्ही गोदरेज आणि टाटा स्टील या कंपनींच्यावर आंदोलन करतोय। आम्ही कर्जतवरून सकाळी 9:30 वाजता इथून निघणार आहेत आणि कमीत कमी आमचं 25 ते 30 हजार तरुणींचं हे आंदोलन असणार आहे। त्या आंदोलनामध्ये कुठल्याही पक्षाचा सिम्बॉल नसणार आहे, त्यामध्ये तिरंगा झेंडा असणार आहे, गळ्यामध्ये सध्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पट्टा असणार आहे आणि हा पट्टा घेऊन आम्ही गोदरेज गेटवर जाऊन लॉक बंद आंदोलन आम्ही करणार आहे। पहिलं जाऊन आम्ही गेटला लॉक लागणार आहे, जोपर्यंत आमचा मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत गोदरेज कंपनी आणि टाटा कंपनीचा लॉक उघडणार नाही। 30 ते 35 हजार तरुणांचे मिस कॉल आमच्या मिस कॉल कॅम्पेनिंगमध्ये आलेला आहे। त्यामध्ये आमचा एकच प्रांजल हेतू आहे, किती तरुण बेरोजगार आहेत त्यातून आम्हाला तरुणांनी मिस कॉल मारून आम्हाला मेसेज सुद्धा केलेले आहेत असं आमच्या कंपनीमध्ये अडचणी निर्माण होत आहेत। त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आमचा बाकी हेतू नाही, त्यामध्ये फक्त आमचा एकच हेतू आहे का आपल्या कर्जत खालापूरमध्ये किती बेरोजगार तरुण तरुणी आहेत यासाठी आमचा तो प्रांजल प्रयत्न होता।